पैसा काय मरताना सोबत घेऊन जायचे असं कित्येक वेळा आणि कित्येक जणांनी म्हणून सुद्धा माणुसकीच्या बाजारात पैसाच बाजी मारतो हे सुद्धा तितकंच खरे. पटतंय ना मंडळी? नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय तर कळालाच असेल. आजच्या व्हिडिओचा विषय आहे पैसा की माणुसकी. व्हिडिओ सुरू करूयात, परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मरताना काय पैसा सोबत घेऊन जायचे? वेळेला पैशापेक्षा माणुसकीचे नातं कामाला येतं. पैशासाठी आयुष्य नाही, तर आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो असं खूप लोक अक्कल पाजळतात. पण तरीही आज ही दुनिया पैशाच्या प्रेमात इतकी का वेडी आहे की आपली रक्ताची प्रेमाची नातीसुद्धा त्यांना शून्य वाटू लागतात. आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट? माणूस लायकीचा किंवा माणूस जपणारा कोणताही असो, सध्याच्या काळात ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे, बरोबर का? असं का? याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही. खरं तर पैसा आणि माणुसकी हे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका रथाची दोन चाके आहेत. दिवस आणि रात्र जितके महत्त्वाचं आहे ना, तेवढाच पैसा आणि माणुसकी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपल्याला माणुसकी जपायची असते तेव्हा पैसासुद्धा गरजेचा असतो, आणि पैसा असेल तरच आपण माणुसकी जपू शकतो. हेही तितकंच, यातसुद्धा तितकंच तथ्य आहे. पटतंय का? जसं बोलतो तसं वागत नाही. कारण माणूस नाही तर पैसा बोलतो, पैसा माज करतो. माणुसकी लाज राखते, तरी पण लोक लाज सोडून देऊन माज करतात. पण यांना कोण सांगणार की जेवढं महत्त्व पैशाला आहे तेवढंच महत्त्व माणुसकीला सुद्धा आहे. यामुळं पैसा आणि माणुसकी यांची कधीच बरोबरी करू नका. कारण श्वासाची आणि आत्म्याची कधी बरोबरी केली का कोणी? कारण का पैसा म्हणजे श्वास आणि आत्मा म्हणजे माणुसकी. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की श्वास असून आत्मा नाही, किंवा आत्मा आहे आणि श्वास नाही, याला काहीच किंमत नाही ना. तर श्वास आणि आत्मा हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी असेल तर माणूस उत्तम. तसंच पैसा आणि माणुसकी दोन्ही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असतील ना, तर खरंच आपलं जीवन स्वर्गाहून सुंदर होतं. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठं माणुसकी दाखवली पाहिजे आणि कुठं पैशाची गरज किंवा पैशाचा माज दाखवला पाहिजे. तर पैसा आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी जर जपल्या तर आपण एक माणूस म्हणून उत्कृष्ट व्यक्तिमत्व नक्कीच बनवू शकतो. पटतंय का? तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. तर चला आपण आता इथंच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय.